नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. आजचा दिवस सगळ्या माझ्या गोडताईंना शुभ जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. चला तर आज व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज माझ्याकडे एक अमेझॉनची ऑर्डर मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता अमेझॉनची ऑर्डर आली. तर ती काय आली आपण बघूया. मी तर खोलून बघितली आहे, पण आता मी तुम्हाला दाखवते. बघू शकता. तर मी ऑर्डर केलं होतं, 3-4 दिवस झाले त्यावेळेस ऑर्डर केलं होतं. तर ते काल आलंय. हे बघू शकता, दिवे किती छान आहे ना. आणि मला हे बघितलं होतं मी कुठंतरी, तर मला ते करायचंच होतं ऑर्डर. तर हे 2 आलेले, हे बघा 1 आणि 2. त्याच्यामध्ये छोटेसे दिवे पण आलेले, हे 2 आलेले. काही असे दिवाळीच्या कार्यक्रमाला किंवा गणपतीला ठेवायला किती छान वाटत आहे. मस्त आहे ना. आणि याची किंमत फक्त 231 रुपये घेतलेत. 231 रुपयाला हे 2 दिवे आणि ते 2 छान वाटतात असे. मला खूप आवडले. बघितले होते कुठेतरी, मला ऑर्डर करायचेच होते, तर मी ते केले आणि छान आले. तर बघू शकता आमच्या गाया तिथे घराच्या तिथे जवळ बांधलेले आहे. पाठीमागच 1, 2 आणि 3 गाय आहेत. मोठ्या मोठ्या गाय आहेत. त्यांचं आत्ता शेण पाणी आवरले, पाणी वगैरे दाखवले. आता चारा आणायला जायचंय. बघू शकता 3 गाय आहे आणि जवळच तिथं चारा पण जवळच आहे. ऊस आणलेले इथे काही आणि कुट्टी करून ठेवलेली आहे. तर इथे जवळ शेतामध्ये पालकाची भाजी आहे, ती आज मी घेण्यासाठी इथं आलेले. बघू शकता 10-15 झाडे घरापुरतीच टाकलेली होती. तर पालकाची भाजी आता मी इथून नेणार आहे. तर पालकाच्या भाजीची काय रेसिपी करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. अशी पण थोडे थोडे पानं खराब झालेले दिसत आहे, ते नाही घेते मी. चांगले चांगले पानांची भाजी मी तोडून घेते. तर घरापुरते पालकाची, शेपूची अशी भाजी आम्ही लावलेली. तुम्हाला मी आता शेतीमध्ये गेल्यावर एखाद दिवशी नक्कीच दाखवेन. बघू शकता अशा प्रकारे पालकाची भाजीची रेसिपी संध्याकाळी होणार आहे. तर इथे भाजीचे देठं काढून घेतलेले. बघू शकता मी भाजी घरी आणून देठ असे काढून घेतले. त्याच्यानंतर ती बारीक कापायची आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची. त्याच्यानंतर आपण त्याला पालकाचे भजे करायचे आज आपल्याला. तर त्यासाठी मसाला काढतोय. इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि मीठ हे मिक्सरला तुम्ही काढू शकता. आणि अगदी बारीक नाही काढायचं, थोडं ओबडधोबड वाटायचं, किंवा तुम्ही खलबत्त्यामध्येही ते टाकू शकता. तर मी ते खलबत्त्यामध्येच बारीक करून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि हा ओवा आहे तो त्या पालकाच्या चिरलेले पानं धुवून घेतले त्याच्यावर टाकतोय आणि हा मसालासुद्धा आपण त्याच्यावरती टाकतोय. त्याच्यानंतर लाल तिखट टाकून हे पूर्ण मसाला या पानांना, जे कापलेली भाजी त्याला असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये आपण हे पीठ टाकतोय, बेसन पीठ, चण्याचं पीठ. तर चण्याच्या पिठाचा वापर कमी करायचा. जितकी आपण भाजी कापली त्यापेक्षा कमी प्रमाणात चण्याचं पीठ टाकायचं. जर जास्त पीठ टाकलं तर भजे असे थोडेसे लूज होतात आणि कुरकुरीत अजिबात होणार नाही. त्यामुळे जे ह्याचं पीठ आहे ते कमीच वापरायचं. आणि असं पूर्णपणे पीठ आपण तयार करून घेतोय. पूर्ण पीठ त्याला मसाला पीठ वगैरे सगळं लावून घेतल्यावर कढईत तेल गरम करायला ठेवायचं आणि असे बोटाच्या सहाय्याने भजे थोडेसे बारीक बारीकच सोडायचे. बघू शकता. आणि जर बेसन पीठ जास्त वापरलं तर भजे असे लूज पडतात, ते कुरकुरीत होत नाही आणि खायला पण असे लूज झालेले मग चांगले लागणार नाही. त्यासाठी बेसन पीठ मापातच वापरायचं, फार जास्त नाही वापरायचं. तर बघू शकता असे
आपले भजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपले भजे तळून झालेले आहेत. त्याचा तुम्ही आवाज घेऊ शकता. कुरकुर आवाज येतो का? एकदम असे कुरकुरीत मस्त भजे होतात. फक्त त्याला बेसन पीठ किती मापात वापरायचं तेव्हा. आता बाकीचे भजे आपण तळून घेऊ. तर सगळी भजी मी आता इथे तळून घेतलेली आहे आणि अगदी कुरकुरीत अशी खमंग भजी झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा. तर सगळी भजी मी आता तळली. तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.